आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। हे 1 वाटी खवलेलं नारळ आहे। मी पूर्ण एक नारळ घेतलेला आहे। ही वेलचीची पावडर, हे ड्राय फ्रूट्स मी कट करून घेतलेले। यात काजू, बदाम, पिस्ता आणि थोडेसे मनुके आहेत। हे गूळ 1 वाटी, हे थोडंसं तूप आणि हे तांदळाचं पीठ। सो आता आपण सर्वप्रथम सारण बनवून घेऊया मोदकासाठी। याच्यामध्ये सर्वप्रथम आपण टाकणार आहोत 1 चमचा तूप, तूप व्यवस्थित मेल्ट झालं की आपल्याला खवलेले नारळ टाकायचे आहेत। हे तूप व्यवस्थित मेल्ट होते आता। तर आपण याच्यामध्ये टाकूया हा 1 वाटी खवलेला नारळाचा किस। याला थोडंसं ब्राऊन होईस्तर आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी थोडंसं याला परतवून घेतलेलं आहे। आता आपण टाकणार आहोत यामध्ये गूळ। खोबरं किस आपला ब्राऊन झालेला होता, थोडासा हलकासा भाजला गेला होता। आता मी त्यात मिक्स केला आहे गूळ। आता गूळ आपल्याला इथपर्यंत हे करायचं जोपर्यंत गुळाचं पाणी सुटत नाही। चला तर आपण ते करून घेऊया। तसेच याचमध्ये मी आता टाकणार आहे आपण कट केले ड्राय फ्रूट्स, जेणेकरून ते पण व्यवस्थित भाजले जातील। आता हे आपण व्यवस्थित हे भाजून घेऊया पूर्ण सारण आपलं। अशा प्रकारे आपलं सारण हे बनवून रेडी आहे। आपण आता त्यात टाकणार आहोत वेलची पावडर। हे व्यवस्थित मिक्स करून मी झाकून ठेवले। हे गार झाल्यानंतरच आपण ते बनवू शकू। तर मग आता आपण बनवून घेऊया मोदकासाठी उकडीचं तांदळाचं पीठ। मी इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, ते उकळत ठेवलेलं आहे। त्यात टाकूया आपण थोडंसं मीठ, अगदीच चिमूटसं चवीपुरता। थोडंसं तूप ॲड करूया आपण त्यात, अगदी थोडंसं। ते व्यवस्थित मिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये पीठ टाकणार आहोत। आता याला छानशी अशी उकळ आलेली आहे। तुम्ही बघू शकता खाली बबल्स येतात, हे म्हणजे हे उकळलेलं आहे। आणि तूप पण बऱ्यापैकी आता गरम पाण्यामध्ये मेल्ट झालं आहे। चला तर आता आपण त्यात टाकूया थोडं थोडं तांदळाचं पीठ। मिक्स करून घेऊया ते व्यवस्थित। आता आपण हे पीठ असंच थोडा वेळ मुरवत ठेवूया, याच्यामध्येच झाकण ठेवून देऊया। हे पीठ आता मी काढून घेतलेलं आहे। आपण आता याला सॉफ्ट डो मध्ये कन्वर्ट करून घेऊया। चला तर मी ते करून घेते। हे सारण, हे मोदकाचं पीठ, हे मोदक साच्याच्या साह्याने याच्यामध्ये थोडं थोडं सारण भरून त्यात आपल्याला हे भरून एक बनवायचं आहे, मोदक बनवायचा आहे। मग असे मोदक दिसतात, व्यवस्थित कळीदार व्यवस्थित होतात एकदम। हे बघा एकदम सुंदर असे सुबक। तर मी हे सर्व व्यवस्थित बनवून घेते। अशा प्रकारे माझे मोदक बनवून रेडी आहेत। आता आपण याला उकड देऊया। त्यासाठी सर्वात प्रथम आपण पाणी ठेवूया। गॅसवरती उकडीचं भांडं ठेवून त्यात पाणी टाकते उकळण्यासाठी। आता पाणी उकळलं की आपण फक्त स्टीम द्यायचं, बस इतकंच काम करायचं, बाकी काही नाही। आता यांना व्यवस्थितपैकी आपण कव्हर करून घेऊया, म्हणजे ते पटकन उकळणार। पाणी आपलं व्यवस्थित उकळलेलं आहे। आता आपण यावरती एक एक मोदक ठेवून स्टीम करून घेऊया। मोदक
अशा प्रकारे आपले मोदक रेडी।